आणि तुम्ही असं काहीतरी कराल का म्हटलं की जे माझे विद्यार्थी आहेत त्यांचं काही संमेलन म्हणा किंवा असं शाळा आम्हाला कधी बोलवेल का, पण या 2 वर्षामध्ये या सगळ्या घडामोडी घडल्या आणि आपण आज या ठिकाणी एकत्रित आहोत आणि तीच गोष्ट आता सरांनी तुम्ही दाखवली आपल्याला की 100 वर्ष पूर्ण होती त्यावेळेस सुद्धा आपण एकत्र करूया. तर आपण राजश्री वस्तवार मी हैदराबादला B.Com. जरा काही गोष्टी थोड्याशा झाल्या तर इतके सूर जुळले भावना आपल्या सगळ्यांच्या सारख्या झालेल्या आहेत. प्रथम सर्व आदरणीय शिक्षक व माझ्या प्रेमळ मित्र, मी पूर्वाश्रमीची कुमारी चित्रा नारायण जोशी. मी BA समाजशास्त्र केलं. आताची सौ मानसी मिलिंद आठवले ठाणे येथे राहते. छोटेखानी प्रायव्हेट नोकरी केलेली आहे मी 15 वर्ष आणि आता पूर्ण वेळ गृहिणी आहे. थोडक्यात म्हणजे काय तर जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन, पण ते सॅटिस्फॅक्टरी. बरं, आता विषयाकडे वळूया. प्रथम आजचा 6/6/15 हा दिवस मेमोरेबल करणाऱ्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी आपण उभे राहून टाळ्या वाजवूयात अशी मी विनंती करते. धन्यवाद. व्हॉट्सॲपवरील बिनदोस्ती दुनियादारी करणाऱ्या MRF विद्यालय या ग्रुपने नात्या पलीकडचे हे जन्मभराचे मैत्रीचे बंध दृढ केले व मनातील बालपणींचा एक हळूवार कप्पा उघडला, जो प्रत्येक आपले सर्व आदर्श शिक्षक व त्यांना मोलाची साथ देणारा आपला नॉन टीचिंग स्टाफ आपल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबरच उत्तम विचारांचा जो वसा आपल्याला दिला, त्याद्वारे आपल्याला आपला सर्वांगीण विकास साधून समाजाभिमुख बनता आले. शिक्षण, पैसा याद्वारे स्टेटस मिळतो, पण सर्वात महत्त्वाचे व कठीण ध्येय असते ते चांगल्या व्यक्तिमत्वाची हाय प्रोफाईल बनवणे. आणि हे सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स मला मिळालं त्याचं सर्व श्रेय मी माझ्या पालक, माझे माननीय शिक्षक यांच्या संस्कारामुळे व उत्तम संगत दिलेल्या सर्व मित्रमैत्रिणींना देते. पुन्हा एकवार या अविस्मरणीय दिवसाबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. हे 3 नंबर सोडत नव्हते कधी आणि आमचा नंबर लागला नाही आणि आजही मी तुम्हाला पहिला चान्स दिलाय. आणि आताच्या अनुभूतीने मी PhD झाले. त्यानंतर एक 6 वर्ष मी LIC काही कारणामुळे मी तो जॉब करून बाहेर आले आणि परत त्याच्यावरती 2 वर्ष एका इंडियन कंपनी की जपानी म्हणजे जपानी लोकांना शिकवणारी कंपनी होती, तर त्यांच्या बरोबर मी 2 वर्ष काम केलं. आता मी घरी असते आणि आत्ताचा माझी हॉबी म्हणजे होम बेकिंग. मी केक्स वगैरे याचं करते असं माझं आहे. आणि या शाळेत आल्यावर खूप छान वाटतंय. मला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला सगळ्यांचे धन्यवाद. मी दोंडे बिल्डिंगमध्ये आणि आता मी नाशिकमध्ये राहते. मी BSc केमिस्ट्री केले, नंतर मी बिलिंग केलं, नंतर 7 वर्ष सर्व्हिस पण केली नंतर काही सोडली आणि आता मी अश्विननगर नाशिकमध्ये बिझनेस करते. आणि मला आता 2 दिवसापूर्वीच अभ्यास मिळाला आणि मग मी इथे आले. मला व्यवस्थित पण वाटत नव्हतं की आपण स्वप्नात तर नाही जात आहे, खरंच आपण जातोय का, कारण कितीतरी वर्षांनी मी आज मनमाडला आले 12वी सायन्स झाल्यानंतर. त्यामुळे मला फार आनंद आहे. आता मी माझ्याकडे पोलीस झाला ते पोलीस हवालदार या पदावर आहे आणि अशा प्रकारे मी अभ्यासावरती सेवा करतो. मी रवींद्र खैना BA पर्यंत शिक्षण झालेलं आहे. मी या शाळेचाच विद्यार्थी.
गेल्या 17 वर्षापासून मनमाड नगरपालिका गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो. इथे जमलेले सर्व गुरुजनांना नमस्कार, तसेच माझ्या विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी अनिल रघुनाथ आहे. माझं MA पर्यंत शिक्षण नाशिकला झालेलं आहे आणि मी सहकार क्षेत्रात लेखा परीक्षक म्हणून कार्यरत आहे. हेमंत अमृत राणे शिक्षण MA हिस्ट्री, सध्या शिरूरला पतसंस्थेत काम करतो. स्पर्धा होती, स्पर्धेचा वक्तृत्व स्पर्धा होती. विषय होता भ्रष्टाचाराचा भस्मासूर म्हणून. पहिल्यांदाच मी अशी तयारी केली होती, म्हणजे किंवा आजोबा ते शिक्षक त्यांनी लिहून दिलं होतं, सगळं पाठ वगैरे केलं होतं. पण ज्यावेळेस पहिल्यांदा बाईक आला असा, त्यावेळेस घशाला पाच कोरड पडली होती. मिनिटं होते, फक्त 3 मिनिटामध्ये बोलायचं होतं. 3 मिनिटामध्ये जे बोललो, पहिला पॅरेग्राफ बोलल्यानंतर डायरेक्ट शेवटचा पॅरेग्राफ. मला आठवतं त्यावेळेस संदीप काळकर प्रथम नंबर आला होता तुझा. मला काहीतरी उत्तेजनार्थ मिळत होतं. नमस्कार, मी सुनील आनंद. माझं शिक्षण सर्वांना माहिती असेल, पण मी फक्त 10वी नापास आहे. त्यात फक्त एकच विषय, तो इतिहास पास आहे. आता सध्या माझा व्यवसाय केटरिंग मंडळ. केटरिंग मंडळाचा व्यवसाय, त्यात माझ्या घरच्यांचं सर्व सहकार्य असल्यामुळे मी आज या व्यवसायात अग्रगण्य आहे. धन्यवाद. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, तसं माझं दुकान वगैरे आहे, वेस्टर्न फूड चालतं. ते सगळं आपलं डेकोरेशन सगळं आपल्या दुकानात. माझे सगळे जुने मित्र वगैरे भेटले, सर लोक आहे, यांच्याबरोबर होतो मी दहावीला. क्लासिकल सर, सुतार सर, ते सर मला शिकवायला होते दहावीला. त्यांनी चांगलं शिक्षण दिलं. मला खूप आनंद झाला. मी फक्त दहावीला 2 विषय नापास झाला. आता मी पास झालो ऑक्टोबरमध्ये. माझा परिचय झालाच असेल, पण बरोबर राजीव जाधव, म्हणजे तुमच्याबरोबर एक संचलन आणि सध्या माझे कोचिंग क्लास आहे. मी खरं 5वी आणि 6वी या दोनच घेण्यासाठी या शाळेला होतो आणि नंतर माझं ज्युनियर स्कूलमध्ये होतो. पण समोर हे सगळे गुरुजन वर्ग माझ्या त्यावेळेचे पण आठवणीतले आहेत आणि आम्ही त्यांना सगळ्यांना नमस्कार आहे. एक छोटीशी आठवण म्हणून सांगतो. गद्रे सर, म्हणजे ॲक्च्युली मी त्यांच्याच मीटिंगमध्ये राहतो, त्यावेळेला मी त्यांना रमू काका म्हणून बोलायचो. तर PTचे शिक्षक आणि इकडे ग्राउंडमध्ये आपले PT जेव्हा व्हायचे, तेव्हा त्यांचे जे काय PT म्हणून आपल्याकडे जे करून येते, त्यांचं जे त्याचा हात असा होता की तो फार आवडायचा होता. ते हातांची अशी कॅप करायची, त्याप्रमाणे आपण टाळ्या वाजवायच्या. असं ते एक आठवण माझ्या पूर्णपणे लक्षात राहिलेली की वरती गेलं की सगळे जोरात टाळ्या वाजवायचे, परत कमी गेलं की अशी एक आठवण आहे. मला आता मी तिकडेच नाही काय आधी नाशिक नमस्कार.
शिक्षणचा BSSC आणि सध्या सरस्वती विद्या मंदिर येथे प्राचार्य सुनील झुंबरला छात्र PT7 मध्ये मी गाणं माझं प्रसिद्ध होतं. गाडी में धना 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 होई रे, गाडी में धना धना होई, गाडी में आवडी मारवाडी करू, गाडी में आवडी मारवाडी करू, पलकोटी 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 असे गाणं आम्ही ट्रिपला जाताना म्हटलं होतं. आता सध्या मी पुरोहितचं पंडितचं ज्योतिषचं काम करतो प्रॉपर आणि कन्स्ट्रक्शनचं काम करतो. प्लॅस्टिकची दुकान आहे आणि सध्या अत्युत्तम झालं आहे सर्व सर्वांच्या आशीर्वादाने आणि माझं शिक्षण सगळे माझे मित्र 2-3 वर्षापासून दरवर्षी मनमाडच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी भंडारदरा, नेरळ, माथेरान इत्यादी ठिकाणी स्नेहसंमेलन गेट टुगेदर झाले. यावर्षी संदीप जोशींनी आणि बाकी मित्रांनी ठरवलं की आपल्या शाळेत गेट टुगेदर घ्यावं. ही संकल्पना फार चांगली आहे, ती आवडली आणि या निमित्ताने सर्व जुन्या वर्ग मित्र भेटले याचा फार अत्यंत आनंद होतोय मला. बदल रही है नमस्कार, मी लक्ष्मण नागवळ, मी व्यापारी आहे. येथे जमलेल्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी महेश रामचंद्र मुसकुळ, माध्यमिक शिक्षक इंडियन हायस्कूल ते मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयात पूर्ण केल्यानंतर मी नाशिक येथील KTH कॉलेजमधून MA इंग्लिश केलेलं आहे. माझी जन्मभूमी हिमालय आणि कर्मभूमी देखील हिमालय. मी गेल्या 10 ते 15 वर्षापासून इंग्लिशचे स्वतःचे क्लासेस घेतो आहे आणि जो माझ्या गुरुजनांकडे मला शिक्षणाचा ज्ञानाचा वारसा लाभलेला आहे तो मी पुढे चालू ठेवलेला आहे आणि नाशिक विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडून मी ज्ञान घेतले ते ज्ञान देण्याचा प्रयत्न करीत आहे. आदरणीय शिक्षक माझ्या मित्र मैत्रिणी त्यांना माझा नमस्कार. माझं नाव संजय पाटले, शिक्षण माझं BA झालेलं आहे. सध्या मी मुंबईमध्ये स्थायिक आहे. एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मला एक मला सांगायचं आहे, ही जी दुनियादारी तुम्ही निवड ठेवलेली आहे ही अशी शेवटपर्यंत निवड ठेवा अशी मी ईश्वरासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद. सर क्या है मगर क्या है सरांच्या एक वर्ष साऊथ आफ्रिकेला ते आपण नाशिकला असतो. मी अनिल शिरोडे 10वी पर्यंत पुढच्या वर्गात होतो. त्यानंतर मी प्रोग्रामर लोणीला इंजिनिअरिंग करतो आणि त्यानंतर मी मुंबईत आता माझा प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. एक गोष्ट सांगावी लागेल की हे जे आपण आता जमलेलो आहोत त्याचं श्रेय अर्चना पाटकर आणि संदीप जोशी यांना जातं. त्यांनी व्हॉट्सअपचा उपयोग चांगला केला आणि आपल्याला एकत्र आणलेला आहे. माझं नाव संदेश आहे, शिक्षण करता मी असं संजय टीव्हीवर
5वी ते 12वी पर्यंत इथे रस्त्याला शिकलो. मी ऍक्टर पण नाही आणि डॉक्टर पण नाही, मी फक्त कंडक्टर. दहा वर्षापासून एस टी महामंडळ MSRTC मध्ये कंडक्टर या पदावर वाहक या पदावर काम करून जनतेची सेवा आणि 30-40 वर्षापर्यंत मला कसं होतं आपल्याला स्टेजवर बोलता येईल. 5वी पासून 10वी 12वी पर्यंत भीती वाटायची स्टेजवर बोलायची. आणि आज मी पहिल्यांदा एवढं शिक्षक वर्गासमोर बोलत आहे याबद्दल मला स्वतःला आनंद वाटत आहे. आनंद वाटतो की स्टेजवर बोलणं ही कला थोडी सोपी नाही. स्वतःचा अनुभव होता अजूनही पाय थोडेसे स्टेजवर बोलणं सोपं नाही, अवघड काम. नमस्कार, मी सुहास बोर्डे. मी या शाळेचा विद्यार्थी नाही आहे, 17 एसएसचा विद्यार्थी. माझं शिक्षण MSc इलेक्ट्रॉनिक झालं. तर एक्सपोर्ट मॅनेजमेंटचा कोर्स करून नाशिकमध्ये एक 100% UAE मध्ये 18 वर्षापासून एक्सपोर्ट मॅनेजर म्हणून काम करतो. माझं नाव रविशंकर कवडे. मला सर्व लोक किरण कवडे नावाने ओळखतात. तुम्ही सर्वजण खूप शिकले, परंतु मी 9वी मध्ये नापास झाल्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या कमी ओळखीचा आहे. परंतु त्याच्यात माझे 2 फायदे झाले. मला 2 ग्रुप मिळाले, सिनियर ज्युनियर. त्याच्यामुळे मी 2 गेट टुगेदर साजरे करतो. 9वी कामं त्यांच्याबरोबर आणि 10वी कामं त्यांच्याबरोबर. मी नगरपालिकेत नोकरीला होतो. मी राजीनामा दिला, 19 वर्ष सर्व्हिस करून. आता सध्या माझं लँड ब्रोकरचं काम आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रात. सगळं क्लिअर टायटल लिटिगेशन सगळ्यात प्रॉपर्टीचं काम करतो. नमस्कार आणि मित्रांनो, मी नितीन जैन, मी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस करतो. पण मला प्रकर्षाने एक गोष्ट खूप आठवण येते की सुतार सरांचा कविता संग्रह. तरी पण सुतार सरांना मी माझी अशी विनंती की त्यांनी एक कविता आमच्यासमोर सादर करावी, ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. कविता तुम्ही ज्यावेळेला प्रदर्शित असाल दिसत असाल त्यावेळेला ती काही तुमची मनस्थिती असेल त्या मनस्थितीवर आधारित कविता आहे. माझ्या मनाची अशी पाऊल वाट, माझ्या मनाची अशी पाऊल वाट अजून न पायवटलेली असते सदा सजलेली भाव फुलांच्या वेलींनी कृती प्रभातीच्या किरणांनी. माझ्या मनाची अशी पाऊल वाट असते सदा सजलेली भाव फुलांच्या वेलींनी कृती प्रभातीच्या किरणांनी. यौवनाच्या श्रीमंतीचा जागोजाग थाट माट, माझ्या मनाची अशी पाऊल वाट, माझ्या मनाची अशी पाऊल वाट जिथे निशब्दांचे गाणे, जिथे स्वप्नांचे विहरणे. माझ्या मनाची अशी पाऊल वाट जिथे निश्चलतांचे गाणे, जिथे स्वप्नांचे विहरणे. यौवनाच्या श्रीमंतीचा जागोजाग थाट माट, माझ्या मनाची अशी पाऊल वाट, माझ्या मनाची अशी पाऊल वाट जिथे कल्पनेचे शृंगार उभे जशी इंद्रधनुची कमान. पाऊल चालण्याचे येईल हसत असेलही वाट, माझ्या मनाची अशी पाऊल वाट, माझ्या मनाची अशी पाऊल वाट. शाळेसमोर लर्मणे बिल्डिंग मध्ये आहे. आम्ही 4 भाऊ बहिणी इकडे हायस्कूलला शिकलो. सगळे शिक्षक मला ओळखतात. लर्मणे बिल्डिंगला ब्राह्मण वाडा म्हणून ओळखायचं. त्या वाड्याने मला घडवलं, त्या शिक्षकांनी मला घडवलं आणि हे सगळे मित्रपरिवारांची मी आज कनेक्टेड आहे, त्याचा मी ऋणी आहे. मी BSc केलेलं आहे. नाशिकला मेडिकल व्यवसायात आहे. मी मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्ट्रीब्युटरमध्ये नाशिकला कार्यरत आहे. व्यासपीठ थोडा मी वेळ घेतो सुरुवात करायला, कारण काय शांत होते म्हणजे पुढे बोलता येईल. बाल मित्रमैत्री आणि इथे हे शाळा ही जी संस्था आहे
या संस्थे म्हणजे गुरुजनांबरोबर संस्था चालक आणि संस्थेतले बाकी कर्मचारी यांचे पण मी सर्वांचे आभार मानतो की त्यांनी आपल्याला हा कार्यक्रम करायला संधी दिली. एक जानेवारी फेब्रुवारीच्या सुमारास मला वाटलं होतं की आपण गेट टुगेदर करावं शाळेची. एक रियुनियन असतं बऱ्याच ठिकाणी आजकाल ते व्हायला लागलं. चांगला प्रोग्राम आहे, सगळे मित्र एकत्र येतात आणि एक जुन्या आठवणींना उजाळा देतात. तसा आम्ही फक्त मुलांचा एक ग्रुप आहे, दरवर्षी जात असतो आणि एन्जॉय करत असतो. आणि सगळ्यांचा आणि एक विशेष करून गुरुजन लोकांचा सत्कार करायचा होता, त्यांचा आभार मानायचे होते की आम्हाला घडवल्याबद्दल. तर याच्या बाबतीत मी फक्त एक संकल्पना सोडली आणि पुढे जे ग्रुपमध्ये जे बाकीचे सगळे जण होते, राजेश काटणे, संदीप, चारू, अर्चना, स्वाती, अरुंधती, त्या सगळ्यांनी ही कल्पना उचलून धरली. आणि विशेष करून मी आभार मानेल की हे सगळे मनमाडचे जे आपले